चला तर मित्रांनो, मातोश्री मराठी शेअर मार्केट अकॅडमी मध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओ टाकण्यामागचं कारण म्हणजे जे आपण टेलिग्रामला ट्रेड देतो ते ट्रेड कोणत्या बेसिस वरती देतो याचं एक विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल. त्याचबरोबर कधी ट्रेड करायला पाहिजे, कधी ट्रेड नाही करायला पाहिजे याचं सुद्धा नॉलेज आपण या सेशन मध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर पन्या दिवशी मार्केट कशा पद्धतीनं रिॲक्ट करतं ते या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. जबरदस्त व्हिडिओ. त्याचबरोबर जी एक्सपायरी मार्केटची, जी गोल्डची एक्सपायरी होती त्या दिवशी, ती एक्सपायरी कुठं व्हायला पाहिजे होती हे आपण चलत चलत सांगितलं होतं. आणि दुसरी गोष्ट, त्याच ठिकाणी एक्सपायरी झालेली आहे. ॲक्युरेट त्याच पद्धतीनं जी इंडियन गोल्ड आहे, आपण ज्या ठिकाणी एक्सपायर होईल कॉन्ट्रॅक्ट, हे 11 वाजता इंडियन गोल्ड कोणत्या ठिकाणी जाऊन थांबल, ज्या ठिकाणी आपण प्राइसची लाईन ओढली होती एक्झिट त्याच ठिकाणी तुम्हाला गोल्ड त्या ठिकाणी एक्सपायर झालेलं दिसेल. असं का होतं याच्या पाठीमागले कारण आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले. का होतं, ट्रेड का करायचा, आपण ट्रेड का देतो, कमवून दिला तेवढंच टार्गेट का, याचे जे कॅल्क्युलेशन आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहेत. त्याचबरोबर कोणाला फॉरेक्स मार्केटचे अकाउंट जर ओपन करण्यासाठी जर अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या मातोश्री मराठी शेअर मार्केट अकॅडमीला भेट देऊ शकता. त्याचबरोबर चौकशी करू शकता. काही नॉलेज पाहिजे असलं ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आपण देतो. त्याचबरोबर अकाउंट ओपन करून सुद्धा देतो, त्याचा कसल्याही प्रकारचा चार्ज नाही. ही एक आपण ज्या गोष्टी आपल्याला माहिती येतात त्या आपल्याला दुसऱ्याला सुद्धा माहिती व्हावात यासाठी आपण हे करतोय. आणि दुसरी गोष्ट, आपली इच्छा आहे, काय इच्छा आहे की प्रत्येकाने कमीत कमी आपण आपल्या रिस्क रिवॉर्ड नुसार 4, 5, 10, 15 हजाराचा या मार्केटमधून रोज कमीला पाहिजे, अशी आपली अपेक्षा आहे. ते फालतड गरिबीचं जीवन नाही पाहिजे. असं कच 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 पैसा आपल्याकडं आला पाहिजे, हा आपला व्ह्यू आहे, हा आपला हेतू आहे. त्यामुळं आपण फ्री ऑफ कॉस्ट काही गोष्टीचं नॉलेज आपल्याला देतो. हे व्हिडिओ आपण यूट्यूब आणि फेसबुकला टाकतो. बघा, नॉलेजचा आनंद घ्या, जाणून घ्या मार्केट कशा पद्धतीनं काम करते. तर चला बघू आपण व्हिडिओ. हॅलो. हॅलो. हा, एकदा सोडून दोनदा टार्गेट दिलं पुन्हा त्यांनी. बोला विष्णू, बोला. हॅलो. हा हा सर, डेट द्यायला जारीच राहतो नेहमी. हा टार्गेट म्हणलं सर ऍक्युरेट झाली. हा, मजा आ गया. तर कोणी देऊ शकत नाही, हा, कोणी देऊ शकत नाही मला इतकं ऍक्युरेट. उरपाट दिलं होतं आज लोकांनी दुसऱ्या ट्रेडरनं सेलिंगची हो ट्रेड. सर, बाकी टेलिग्रामला आहेत ना जाऊन त्यांनी सेटिंग केलं सगळ्यांनी. हा 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 हा. टेलिग्रामला आहे जॉईन. काय ट्रेड होते विष्णू त्यांचे? हॅलो. हा, काय ट्रेड होते म्हणलं? तर तुम्ही ज्यावेळेस बाईंग करताय त्यावेळेस सेल करा म्हणतो. सेल करा म्हणून सांगितलं होतं ना. हो. हम्म. आणि 28-19 स्टॉप लॉस दिला होता. कितीचा? 28-29. असं आहे का? हो. हम्म, हम्म, हम्म. मग ते त्याच्या पाठीमाग कारण आहे तर का ट्रेड दिला, काय कमवून दिला. आणि $28 आपला 28 पॉइंट म्हणजे जोक नाही, माहितीये का?
तुमच्याकडे जर दम आहे 28.0.01 न ट्रेड केला असता $28 प्रॉफिट झाला असतं. तोच ट्रेड किती नसला असता 0.5 नसला असता झालं चालू झालं चालू आता 28 गुणिले 5 $140 आणि आजचा डॉलरचा रेट विड्रॉलचा जवळजवळ 93 रुपयाचा आहे. आपसात बोलायचं असलं तर माईक बंद करून बोलायचं जा. मला बोलायचं असलं तरच माईक सुरू करून जा. नसता मी कायमचा माईक बंद करून टाकेन, तुमचा पुन्हा ओपनच करता येणार नाही. आणि तोच ट्रेड 0.50 न जर असला असता गुणिले 28.1400 प्रॉफिट झालं असतं गुणिले 93. अरे निखिल राजा माईक बंद ठेवीचा जा. काय $1,30,200 प्रॉफिट झालं असतं 1400च. त्याच्यात $1,523 आपलं स्वतःच प्रॉफिट आहे गुणिले 93 म्हणजे जवळजवळ $1,43,000 आपण छापले आज. सर हा. मजा आ गया. कसे असं एक हसू आपल्या चेहऱ्यावरती असलं पाहिजे. कोणाच्या? ट्रेडरच्या. काही वेगळ्या प्रकारचा आनंद. आणि इथं 15-20 मिनिटांमध्ये एवढा पैसा बनतो. 15 ते 20 मिनिटांमध्ये 1,000-2,000 छापणं म्हणजे निव्वळ जोक असल्यासारखं आहे मार्केटमध्ये. पण त्याला कळायला पाहिजे, ट्रेंड कळायला पाहिजे. ट्रेड आपण का दिला, कमवून दिला, त्याच्या पाठीमागची कारण आपण या ठिकाणी बघू. का दिला ट्रेड? कारण फुकट भुसात गोळ्या मारायच्या नाही. चला स्क्रीन दिसते का तुम्हाला माझी? कमीच दिसायलोय. तेच मेसेज पडले पाहिजे. चांगल्या चांगल्या कॉमेंट्स केल्यात विद्यार्थ्यांनी. हा हे बघा हा चार्ट. या ठिकाणी गोल्ड जवळजवळ 3,029च्या लेवलला या ठिकाणी ट्रेड करताना आपल्याला दिसते. बरोबर आहे. त्याच वेळेस आपण याला कॅप्चर केलं, बाय करा म्हणलं 29 ते 28 किंवा 29ला बाय करा म्हणलं. बाय करा म्हणल्याच्या नंतर पुन्हा ते 26-27ला आलं होतं. म्हणजे आणखीन स्वस्तात. 26 नाही आलं म्हणा. बघू आपण चार्टवर. कितीचा टायमिंग आहे तो? टायमिंग आहे 12:21. इथं या ठिकाणी सपोर्ट. त्याचबरोबर या टायमाला या ठिकाणी RSI क्रॉस ओव्हर करतोय. RSI काय करतोय? क्रॉस ओव्हर करतोय. ही 3,037ची लेवल आहे. ही गोल्डनं तोडली नाही, रिजेक्शन भेटलं. रिजेक्शन भेटल्याच्या नंतर या ठिकाणी जी आपली स्ट्रॅटर्जी 5-13-26-50ची ती आपण तुम्हाला देणार आहे. त्याचं मॉडिफिकेशन कसं करायचं ते पण बघणार आहे. पण एक गोष्ट सांगायचं म्हणलं तर आपण स्ट्रॅटर्जीवरती काम करीत नाही. का करीत नाही याचे उदाहरण याच्या अगोदर पण तुम्हाला दिले आणि याच्या पुढे पण आपण बघणार आहोत. स्ट्रॅटर्जी फक्त एक सपोर्ट, कारण आपण हवामध्ये याच्या अगोदर सुद्धा बोललो, आपण स्पेसमध्ये आपण ट्रेड करू शकत नाही. कशाच तरी एक आधार असावा आपल्याला, म्हणून आपण स्ट्रॅटर्जीचा वापर करतो. आणि
हे जे दिसतं तुम्हाला काय, हे ऑल ओव्हर सगळ्यांना दिसतं असंच, कारण त्यांच्यापाशी सुद्धा असेच चार्ट आहेत. तर जे प्रोफेशनल ट्रेडर आहेत हे कशामुळे जातं माहिती, कारण जे मोठमोठाले इन्स्टिट्यूट आहेत यांना माहित असतं की टार्गेट काय बनू शकतो. माहित असतं म्हणजे ते काय देवाघरून नाही आले. जसं आपले दररोज टार्गेट हिट होते जेव्हा जेव्हा आपण देतो, क्वचित एसएल हिट करून सुद्धा ते टार्गेटला जातं आपलं. या ठिकाणी जे दिसतं आपल्याला हे सपोर्ट झोन आहे, चांगला सपोर्ट झोन आहे. त्याच्या खाली रात्री रोडेंने एक प्रश्न विचारला होता की या पिवळ्या लाईन कशाच्या येतात. या लाईन कशाच्या येतात पिवळ्या, स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लाईन येतात. ज्यावेळेस एखादा रेजिस्टन्स तोडून मार्केट वरती जाऊन बसतं त्यावेळेस तो बनतो सपोर्ट. आणि ज्या वेळेस एखादा रेजिस्टन्स तोडून खाली बनतं म्हणजे एखादा सपोर्ट, उदाहरणार्थ एखादा सपोर्ट तोडून ज्यावेळेस खाली ट्रेड करायला लागतं त्यावेळेस तोच बनतो काय, रेजिस्टन्स. इथं कन्सोलिडेट होईल 60-65च्या लेवल. गोल्डवरी बाय चान्स देईन नाही देईन आपल्याला काही देणं घेणं नाही, पण देईल बाय चान्स. गुरु ट्रेड घेण्यामागचं कारण नाही सांगितलं हो. हॅलो, आवाज बोला. येतोय सर? हा येतो येतो, बोला. हे ट्रेड घेण्यामागचं कारण नाही सांगितलं. तेच सांगायला लागलो. एवढं नको कशाबद्दल. वा 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 वा, लय मट. त्या ठिकाणी हा काय बनला, सपोर्ट बनला. का बनला, कॅन्डलची ओळख आपल्याला असायला पाहिजे, पुढे बघायचंय आपल्याला. रिजेक्शनच्या वेळेस काय बनतं, रिजेक्शनच्या वेळेस हे काय, गोल्डचं रिजेक्शन आहे या ठिकाणी. आणि हा काय सपोर्ट झोन आहे कितीचा, 3027चा. पवन पाणी घे ना बघा. 3027चा या ठिकाणी काय सपोर्ट झोन आहे. आणि ज्या वेळेस अशी कॅन्डल बनते, तशी याच्या अगोदर सुद्धा आपण बघितलं डोजी कॅन्डल बनली, याच्यापेक्षा खाली येते का, नाही येत. येते का खाली, नाही येत. ज्यावेळेस ही कॅन्डल बनून ही ग्रीन बनती त्यावेळेस आपण आलो 5 मिनिटाच्या कॅन्डल वरती. आपल्याला काय पाहिजे होतं, याच्यावरती क्लोजिंग पाहिजे होती. ट्रेड का दिलाय ना, ते ऐका, का दिला ट्रेड त्या ठिकाणी काय पाहिजे होती, 5 मिनिटाची. का, कारण कन्फर्मेशन पाहिजे आपल्याला, क्लोजिंगचं कन्फर्मेशन नसतं हे तुटून पुन्हा खाली आलं असतं 3024च्या लेवलला. एवढे वर्ष मार्केट बघितलंय, फुकट बघितलंय का आपण, नाही बघितलं. ते आपले स्टुडंट आहेत एक सचिन सरोदे म्हणून, त्यांचा डायलॉग आहे, ते वाट्या फुटल्या का गुडघे फुटले काहीतरी म्हणते. गुडघे गुडघे. म्हणजे प्रयत्न करून एवढी मेहनत केली की अक्षरशः गुडघे फुटले, काय तशी मेहनत आहे. त्यामुळं आपल्याला काय पाहिजे होतं, या सपोर्ट लाईनच्या वरती क्लोजिंग पाहिजे होती. कोणत्या, जी 15 मिनिटाला आपण लाईन ओढलेली, कितीची लाईन आहे या ठिकाणी बघा, दिसतं आपल्याला, ही लाईन. आता ही समजण्यामुळे आपण काय करू, याला थोडं जरा मोठं करू आणि कलर पण वेगळा देऊ, म्हणजे 5 मिनिटाच्या कॅन्डलवर आल्यावर आपल्याला पटकन मिळ लागेल. तर मार्केटमध्ये काय असतात, प्रोबॅबिलिटी असतात. मार्केट काय करतं, हिस्ट्री रिपीट करतं. काय करतं, हिस्ट्री रिपीट करतं. या ठिकाणी टायमिंग किती, 12:21 या कॅन्डलला आपण ट्रेड दिलेला आहे, जवळजवळ 25च्या. या ठिकाणी बघा इथं ट्रेड का दिला, कारण फुकटच उगच काहीतरी कुठं बाय करा, कुठं सेल करा,
ते नाही मिळ बसत. त्याच्या पाठीमागं कारण असलं पाहिजे. म्हणजे आपला धंदा कसा आहे माहिती का, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. तर या ठिकाणी ज्यावेळेस ही 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली आणि त्याचबरोबर आपल्याला काय पाहिजे, डिमांडचं फॉर्मेशन काय सांगा, डिमांडचं फॉर्मेशन सांगा मला. ही कॅन्डल 5 मिनिटाची कन्फर्मेशनची कॅन्डल आहे. काय 15 मिनिटाची कॅन्डल कशी बनली ते दाखवलं मी तुम्हाला, डोजी कॅन्डल याच्या अगोदरची. तर ही कॅन्डल आहे कन्फर्मेशनची. आपल्याला काय पाहिजे, कन्फर्मेशन पाहिजे कशाच्या वरती, 3027 वरती. आणि त्याचबरोबर काय पाहिजे, त्या कॅन्डलला पहिल्या कॅन्डल पेक्षा व्हॅल्यूम हा जास्त पाहिजे. म्हणजे फॉर्मेशन काय बनलं, इन्क्रीज प्राइस विथ इन्क्रीज व्हॅल्यूम. म्हणजे काय, डिमांड आहे. डिमांड आहे म्हणजे काय, मागणी. मागणी म्हणजे काय मार्केटमध्ये, प्रोबॅबिलिटी. काय प्रोबॅबिलिटी, एक तर होईल नाहीतर नाही होईल, याच्या पलीकड काहीही होणार नाही. दुसरी गोष्ट महत्वाची विषय येतं, नीट लक्ष देऊन ऐका आणि हे सेशन रिपीट रिपीट बघण्यासारखं आहे, या हिशोबाने आपण घेतोय. आता बघा, मार्केट सायकोलॉजी काय असली पाहिजे. कालची सायकोलॉजी काय होती आपली, एक्सपायरी मार्केट किधर भी नहीं जाने वाला. काय एक्सपायरी मार्केट किधर भी नहीं जाने वाला. काल आपण बोललो होतो एवढ्याच रेंज मध्ये फिरल, आणि एवढी रेंज कधी संपल, क्लोजिंग कुठं देईल, ते आपण कालच्या सेशन मध्ये आपण बघितलं होतं. काल सांगितलं होतं की मार्केट क्लोजिंग कुठं देणार, आणि 11 वाजता जो आपला इंडियनचा स्पॉट आहे, हा इंडियनचा स्पॉट कोणत्या प्राइसला क्लोज होणार हे आपण कालच्या सेशन मध्ये सांगितलं होतं. सुरुवातीला जे नव्हते त्यांनी काल टाकलेलं सेशन रिपीट बघा, काय हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. काय ज्या वेळेस एक्सपायरी संपते, आज बघा मार्केट कुठंच गेलं नाही, काय 4-5 पॉईंट मध्ये खालीवरी होत होतं इंडियन मार्केट, तिकडे पण जाणार आहेत आपण, तो पण विषय आजचा. त्याच्यामुळे आज रेकॉर्डेड सेशन नाही आणि नवीन लिंक आपण त्या ठिकाणी टाकली सुद्धा नाही. काय तर हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, एंट्री भेटली या ठिकाणी. त्याच्यामुळे आपण काय टाकलं, 28-29 ला एंट्री करा. या ठिकाणी या कॅन्डलची क्लोजिंग बघा, काय सी कुठं दिसतंय तुम्हाला इथं वरी, क्लोजिंग आहे 3028 ला. कितीला, 3028.740 पिपला या कॅन्डलची काय झाली, क्लोजिंग झाली. या कॅन्डलचा लो काय तो सुद्धा बघा. काय ज्यावेळेस ही कॅन्डल लाईव्ह मध्ये ट्रेड करीत होती, ट्रेड दिल्याच्या नंतर सुद्धा आपण ज्यावेळेस ट्रेड दिला 27-28 ला बाय करा, आपलं हे 28-29 ला बाय करा, त्यावेळेस हे 2676 येऊन गेलं खाली. 2676 क्लोजिंग झाली, ही कॅन्डल क्लोजिंग होत असताना 2676 खाली येऊन गेलं. आणि ही कॅन्डल क्लोज झाल्याच्या नंतर यांनी पुन्हा या कॅन्डलचा लो काटला नाही, त्यामुळं या कॅन्डलचा जो लो आहे 3026.765, त्यामुळं आपण दिला एसएल कितीचा या ठिकाणी, 26चा, फक्त काही पीप खाली. कुठून, आपल्या एंट्री पॉइंट पासून. तर एंट्री कोणत्या कॅन्डलला बनते, आपल्याला या कॅन्डलच्या ओपनिंगला बनते एंट्री. एंट्री भेटली रे भेटली, आपला 5 मिनिटाचा प्रोग्राम होता तो संपला. कॅन्डलला येऊन बसायची एंट्री केल्याच्या नंतर 15 मिनिटाच्या. कितीच्या कॅन्डलला येऊन बसायचं, 15 मिनिटाच्या या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपण काय टाकलं, पहिलं टार्गेट कितीचं होतं, हॅलो, फर्स्ट टार्गेट, हा बोला. एक मिनिट हॅलो, एक मिनिट चालू ठेव. पहिला टिपी पहिला टिपी 37 टिपी म्हणजे टार्गेट प्राइस, दुसरा 46 आणि तिसरा 56 लाईफ टाइम हाय, जे की तोडला आहे गोल्ड पुन्हा आणखीन तोडला, 1-2 पॉईंट गेलं ते वरती पुन्हा आणखी. हे
या ठिकाणी पहिलं जे टार्गेट आहे हा काय होता, रेजिस्टन्स. पुन्हा पुन्हा टच करते या ठिकाणी, पुन्हा पुन्हा टच करते. जसं की आपण त्या दिवशी ट्रेड दिले होते परवा दिवशीच्या ट्रेड मध्ये जसं आपण सांगितलं होतं, पहिलं टार्गेट हिट झालं, निघून जा. दुसऱ्याची एंट्री कुठं बनती, या ठिकाणी. आज धुलाई केली मार्केटची यार, काय सांगायचं. असं मार्केट मनावरती चालतं काय. या ठिकाणी रिजेक्शन आहे काय, 30-37च टार्गेट हिट करून. इथं काय होतं माहिती, सायकोलॉजी. ज्यांचे ट्रेड घ्यायचे राहिले तर काय, ज्यांचे ट्रेड घ्यायचे राहिले तर, आणि त्याचबरोबर सपोर्टिंगला काय होतं माहिती, टोटली आपण एंट्री काय करा म्हणतो माहिती का, कुठं असलं पाहिजे, याची खरी एंट्री बनती या ठिकाणी. त्याच्यानंतर ही जी ब्लॅक लाईन आहे, म्हणजे जवळजवळ 50 जे मुव्हिंग ऍव्हरेज आहे, हे यांनी काटलं नाही, इथपर्यंत काटलं नाही. मग काटीत नाही तर कुठं जायला पाहिजे, वरती जायला पाहिजे. खरी एंट्री आहे कालची या ठिकाणी, ज्यावेळेस असा जांगड गुत्ता होतो. हे 5चं मुव्हिंग ऍव्हरेज, ज्याचा कलर आपण निळा दिलेला आहे, निळसर कलर आहे, की असं वरी निघत झपाट्याने, आणि खाली कव्हरिंगला 50चं मुव्हिंग ऍव्हरेज ज्यावेळेस निघत, त्यावेळेस आपला एसएल ट्रेल करायचा आहे कुठं माहिती का, ह्या काळ्या मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली. तरी तुम्ही प्रॉफिट मध्ये असता. एसएल जरी हिट झाला पण डॉट टू डॉट लावू नका, 1-2 पॉईंट कमी चला विजाचा, पण त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काय. जे पहिलं टार्गेट आहे हिट झालं, बुक करा. रिपीट एंट्री बनती कुठं, रिपीट एंट्री बनती या ठिकाणी. का ग्रीन कॅन्डल बनती, आपलं टार्गेट आहे. टार्गेट का इथपर्यंत जावं याच्या पाठीमागे कारण आहे, ते आज सांगणार नाही मी तुम्हाला, अजिबात नाही सांगणार. काय 6 महिने घासले मी त्याच्यासाठी, एवढ्या लवकर कसं सांगू, काय तिथपर्यंतच का जावं. आणि तिथे, आणि त्याच्यामुळं आपले ट्रेड जे डॉट टू डॉट हिट होते का, मेहनत आहे त्याच्या पाठीमागे, फुकट नाही होत काय. आज चांगल्या चांगल्या लोकांनी शेलचे ट्रेड दिले होते काय, जे स्वतःला खूप मोठं समजतात, अशा लोकांनी सुद्धा सेलचे ट्रेड दिले होते काय. आणि बाय का करायचे, त्याच्या पाठीमागचे जे कारण येतं ते आपण या ठिकाणी बघतोय. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जर ग्रीन कॅन्डल बनती, आपला एसएल काय झाला, ट्रेल करायचं आहे आपल्याला. या कॅन्डलच्या 1 रुपया कमी ट्रेल करायचं असेल, फक्त एंट्री मारा. लो काय याचा, 33चा आहे ना, 33.86चा लो याचा, तर 32.50चा किंवा 86चा लावायचा आहे. 1 पॉईंट न याचा खालचा एसएल लावा, सेकंड टार्गेट, पुन्हा दुसऱ्या दणक्यामध्ये हिट. ही कॅन्डल पळत पळत जाऊन ही क्लोजिंग करून वरती सुद्धा जायला पाहिजे होती. एकच 15 मिनिटाची कॅन्डल अशी गप गप बनायची ना 56 पर्यंत, पण इथं प्रॉफिट बुकिंग झाली, त्यामुळे ही कॅन्डल इथं क्लोज झाली. आणि दुसरी गोष्ट, ही कॅन्डल क्लोज झाली तर काही काही जणांना खूप घाई असते, अरे यार 46 गेले, टच झाले, इथं कॅन्डल क्लोज झाली, शेअरिंग मध्ये बसा, खाली नाही येणार. जोपर्यंत हे टार्गेट हिट करीत नाही तोपर्यंत मोठमोठाले इन्स्टिट्यूट हे त्याला सोडित नाही. एकदा भेटलं रे भेटलं, त्याच्यानंतर मार्केटचा ना आपला संबंध संपला, काही देणं घेणं नाही. 28 पॉइंट मध्ये काय करून घ्यायचं तर करून घ्यायचं, 50 न लावा, 100 न लावा, 200 न लावा, एसएल टाका, एसएल ट्रेल करा, टार्गेट लावून ठेवा, हिट झालं मोबाईल झाकून ठेवा. काही गरज नाही तुम्हाला मार्केट बघायची. आणखी किती कमवायचंय, 1.5 लाख रुपये छापले, आणखी किती छापायचे, तर इथं आलंय म्हणून बाय करायचंय, करा. करू वाटलं तर खालचं एसएल टाका, पुन्हा एसएल हिट झाला ट्रेड करू नका, काही गरज नाही, बंद नाही पडलं. आणि हा असा पैसा आपल्याला टिकविता आला पाहिजे. जर तुम्ही दिवसाकाठी 100 ट्रेड करायला लागले आणि $10 कमवायला लागले, निव्वळ ब्रोकरेजची भरती, ते काय म्हणतात ना, खाया पिया कुछ नाही, गिलास तोडा 12 ना, अशा पद्धतीची गत आपली व्हायला नाही पाहिजे. त्यामुळं मार्केट हे मायाजाल आहे. काय मायाजाल आहे, तुम्हाला दाखवते, काही पण दाखवतं आणि तिसरंच करून ठेवतं. त्याला त्याच्यासाठी, त्याच्यापासून बचण्यासाठी काय आपल्यापाशी एसएल नावाचं अस्त्र, हे खाऊन खाऊन काय खाईन, एसएल खाईन. नाही खाल्ला तर ऑपॉर्च्युनिटी जबरदस्त, काय प्रॉफिट बनतं, चांगलं कचाटून प्रॉफिट बनतं. नाही एसएल खाल्ला तर. आणि मार्केटमध्ये काय असतात, प्रोबॅबिलिटी असतात. आणि आता याला हे इथपर्यंत का आलं, सेलिंग या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग. प्रॉफिट बुक झाल्याच्या नंतर
पुन्हा ही पिवळी लाईन स्ट्रॉंग सपोर्ट आहे, जे की आपण कालच्या सेशन मध्ये सुद्धा सांगितलं होतं. ज्या ज्या पिवळ्या लाईन येतात ह्या स्ट्रॉंग सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतील. मग हा जर सपोर्ट आहे आणि क्लोजिंग जर या ठिकाणी होती तर ट्रेड बनतो या ठिकाणी. एसएल याच्या खालचा टाका, पुन्हा 56चं टार्गेट घ्या. आता आणखीन याच्यापेक्षा जास्त जर धुलाई करायची तर आपण काही भविष्य काळातून आलेलो नाही. मार्केटमध्ये काय असतात, प्रोबॅबिलिटी असतात आणि यालाच म्हणायचं 100%चा सक्सेस रेशो जो आपला स्वतःचा आहे. लोक काय सांगतात 70, 30, 80, 20 नाही, 100%. किती 100ला 100%. आतापर्यंत जेवढे ट्रेड दिले तर तेवढे आतापर्यंत हिट येतं, जशाला तशी हिट येतं. काय ज्या ज्या दिवशी आपण काय 3 टार्गेट दिले त्या दिवशी 3 टार्गेट हिट झाले. ज्या दिवशी 2 टार्गेट दिले त्या दिवशी 2च टार्गेट हिट झाले. ज्या दिवशी एकच टार्गेट दिलं त्या दिवशी एकच टार्गेट हिट झालं. तुमच्यापाशी टेलिग्रामचा ग्रुप आहे, चाळून बघा सगळा, इथून तिथून चाळून बघा किती वर्षापासून चालू. ही ऍक्युरेसी आपली ही देण आहे वरच्याची, ज्याची कृपा आहे आपल्यावरती. तर ही कृपा तुमच्यावर पण होईल, पण फुकट होणार नाही. अभ्यास जे शिकवतो आपण तोच अभ्यास आहे. गुडघे गुडघे. हा, याच्या व्यतिरिक्त आणखीन काही अभ्यास मार्केटमध्ये असतो असा मला माहित नाही. आणि दुसरी गोष्ट, एक्स्ट्रा अभ्यास करू नका. आपलेच विद्यार्थी इथं त्यांना एक्स्ट्रा अभ्यास करायची सवय लागली, ते तिसरेच कुटाने काहीतरी करून ठेवतात. काय तसा आज काहीतरी तिसराच कुटाणा केला आणि झाला तिसरा कुटाणा पुन्हा. त्याच्यामुळं जेवढं सांगितलंय तेवढंच करा. काय आणि ते काहीतरी म्हणतात ना, एक्स्ट्रा नॉलेज घातक असतं. त्याच्यामुळं एक्स्ट्राच्या नादी लागू नका. दुसरी आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी, ती म्हणजे काय माहिती का, या ठिकाणी ती म्हणजे जे आज तुम्ही माझ्याकडे शिकून जे युट्यूबचे व्हिडिओ बघताय आणि त्यांच्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करताय, ते मी ऑलरेडी सगळं करून बसलोय. सगळं जे 2017 स्टार्टिंग 2012 त्याच्यानंतर 17 काय आणि तो आतापर्यंत जो प्रवास आहे, मी एकही स्ट्रॅटर्जी सोडलेली नाही. आणि ते सुद्धा त्याच्यावरती नुसते डेमो ट्रेड नाही केले, काय डेमो ट्रेड केले नाही, ओरिजिनल ट्रेड करून इथपर्यंत आलोय मोठमोठा लॉस सहन करून. याच्या अगोदरच्या सेशन मध्ये तो सुद्धा तुम्हाला सांगितलं काय, ज्यावेळेस माझा 12 लाख रुपयाचा लॉस झाला त्याचं सगळं श्रेय कोणाला जाते? गोविंदराव आहेत का? गोविंदराव, हो, 12 लाखाच्या लॉस ATS. श्रेय कोणाला जाते? एटीएस. नाही, एमकेजी. हा, एमकेजी सुरुवातीला एमकेजी. एमकेजी, हा कोणाला सुरुवातीला जाते? एमकेजी. एमकेजी ला जाते. एमकेजी हा. विचार केला, हातात झालो मी. माहिती का, यांना एक वेळेस म्हणलं चायला आपण ते इतके पैसे दुसरीकडे कमविले यार, इथं कुपाटी लावून घेतली, कितीची लावली त्या टायमाला यांना सांगितलं बी नाही. एवढा नाराज झालो, यांना फोन केला, म्हणलं यार आपल्याला मार्केट सोडून द्यावं लागते, नाही तर हे जग सोडून जायची पाळी येईन आपल्यावर. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आपण ते म्हातारा आहे ना अजून त्याचं चॅनल आहे बघा, ते युट्यूबला आहे. त्याच्यामुळं हो, आहे. रियालिटी हे सांगायचं कारण काय तुम्हाला माहिती का, जी रियालिटी मनोज कुमार जैन. मनोज कुमार जैन, सीए मनोज कुमार जैन. एमकेजी नावाचं चॅनल आहे त्याचं युट्यूबला. त्याच्या पाठीमागं कारण आहे, काय कारण आहे माहिती का, तुम्हाला जी उत्सुकता आहे, मी नवीन नवीन शिकतोय, मास्तरापेक्षा जास्त मला कळायला लागले, कळू द्या, काय अडचण नाही, मी उलट सपोर्ट करायला बसलोय. आज एवढ्या लोकांचे ग्रुपला स्क्रीनशॉट पडले तर प्रॉफिटचे, ज्यांना तुम्हाला जो आनंद आहे काय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मला आनंद आहे, ते तुम्ही नाही मोपू शकत. माहिती का, त्याची गिनती नाही करू शकत. कारण जे मी सांगायला लागलोय, करायला लागलोय, त्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवताय, लोक पैसे घालवतात मार्केटमध्ये, काय त्याच्यापेक्षा दुसरा आनंद कोणता नाही. माहिती, त्यामुळं कळकळीनं मी काय सांगतो माहिती का, मी सगळं करून बसलोय राजानो, करून करून तुम्हाला स्वप्नील मोठे माईक म्यूट ठेवा.
माईक म्यूट ठेवा. काय विषय चालू होता आपला? हा, हे सगळं आपण काय केलंय, करून बसलो हे सगळं. आणि जे रिझल्ट येतं, जी चाळणी लावली का त्याच्यामध्ये सगळे इंडिकेटर फिंडिकेटर 14 स्ट्रॅटेजी होत्या माझ्याकडे, 14. काय त्या सगळ्या सोडून जेवढी चाळणी लावून 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 ज्याच्यामध्ये सगळ्यात हायेस्ट अॅक्युरेसी 80-90% ते तुमच्या पुढे आज मी घेऊन आलोय. काय फुकट नाही बोलत ह्या गोष्टी यार, करून दाखवले माहिती का. 1,00,000-1,50,000 दिवसाचा कमीनं जोक नाही. काय दररोजचे 30-35 हजार रुपये आरामात भेटते. पण ज्या वेळेस असे ट्रेड बनते त्यावेळेस मी ट्रेड टाकून आलो होतो घरी माहिती का. आणि हे पेशन्स का ठेवतो माहिती का, कारण मोबाईल जर असा समोर धरला, असा 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 समोर धरला ना, काय होतं माहिती का, अरे यार $400 प्रॉफिट आहे, हे पुन्हा लगेच थोड्या वेळाने 200चं होतं, 200चं पुन्हा 300 होतं, 300चं बाय चान्स 150 होतं. मग आपली मानसिकता हलायला लागते. काय होतं, मानसिकता हलायला लागते. चायला 400 घेतले असते तर बरं झालं असते, हे 150 आलेत, आता वर जाते का नाही काय माहिती. डोक्याला हेडॅक चायला वर्ष लोक. त्याच्यामुळे काय करतो मी, ज्यावेळेस अशी ऑपॉर्च्युनिटी मला वाटते हे होतंय, काय वाटतं मला वाटतं हे होतं, त्यावेळेस घरी मोबाईल ठेवलेला आहे मी मोठ्या अकाउंटचा, ट्रेड प्लेस करतो, एसएल टाकतो, टार्गेट टाकतो आणि बिनधास्त बाहेर निघून येतो. काही घेणं देणं नाही मला. टेन्शन कवरक येतं माहिती का, टार्गेट हिट होईपर्यंत मायला तिथपर्यंत जाते का नाही, प्रॉफिट बुडतंय का काय, हे बी पुन्हा इथून जर रिटर्न जर फिरलं तर एसएल हिट झाला तर पुन्हा लॉस आहे. काय 400-500 पाचावर धरून बसती बरं बसती, एवढे कमवले तरी बसती. ट्रेड साईज मोठी असल्यामुळे बसते सर. हा काय आपली ट्रेड त्या अकाउंटला असते 50 न 100 न 200 न, काय स्टँडर्ड लॉट साईज मध्ये. आणि सर मला बोलू द्या एक मिनिट. जेव्हा टार्गेट हिट होतं तेव्हा जी अशी शांती. आज मला बोलू द्या सर. बोला बोला. मला सर्व आपल्या क्लासच्या मित्रमंडळीला हे रिक्वेस्ट करायची आहे की सरने सांगितलेला एक मुद्दा सगळे लक्षात ठेवा की डिसिप्लिन पाहिजे. मी मध्ये भरकटायचो, सर मला एक सांगायचे, मी माझ्या मनानेच काहीतरी कुठं करायचो, त्यामध्ये मला बरेचसे लॉसेस आले. पण गेल्या 10 दिवसापासून इतकी पिन पॉइंट अॅक्युरेसी सरची मी पाहिलेली आहे, जी पूर्वी पण होती, पण आता मी प्रत्यक्ष अनुभव करायलोय की मला रेग्युलर $100 म्हणजे मला अगदी हातचा गोळा सरमुळं. तर मी परत एकदा सरला धन्यवाद देईल आणि सर्व मित्रांना आग्रह करील की लक्ष देऊन क्लास अटेंड करा आणि शिस्त पाळा. थँक्यू सर. चला धन्यवाद. धन्यवाद. आपले जेंट्स बॉन्ड आहेत हे, काय यांच्याकडे बघून असं वाटत सुद्धा नाही की यांचं वय 65-66 असेल म्हणून. बोला गोविंदराव. सरांचं म्हणलं धन्यवाद आणि ह्यांचं अभिनंदन, जेम्स बॉन्डचं. गुड गुड गुड. दोघर साहेबांचं. तर हे कसं आहे माहितीये का, हे कशासाठी माहितीये का, हे खरं मार्केट आहे. हे ते फेऱ्या फिऱ्या गेल्या तिकडे काय त्या शिकण्यापुरते आता. काय जे पैसे कमीवतं का त्याची सायकोलॉजी मेन आहे, मेन सायकोलॉजी, मेन काय सायकोलॉजी जी घबराट होती तुमच्यामध्ये. अरे तुम्हाला माहिती ना, हे असे बरेच जणांचे जे घबराटीचे प्रॉब्लेम आहेत का, ते माझ्यापाशी बरेच जण येते येऊन बसते ट्रेड करण्यासाठी. त्यावेळेस काय म्हणते तर, सर इथं आल्याच्या नंतर सिस्टीमला बसलं ना भीती वाटत नाही. जादू का आपल्यापाशी नाही. आपल्यापाशी काय कॉन्फिडन्स, पुढच्याला सांगतो आपण काय जाणार आहे घेऊन, एसएल घेऊन जाणार आहे ना, दिनं त्याला तेवढं आणि आनंदाने दिलं पाहिजे माहिती का, तेव्हा ते डबल डबल देतं. आणि आणखीन पण सांगतो तुम्हाला मी, आयुष्यामध्ये देण्याची वृत्ती ठेवा. इथं तुम्ही तुमच्या मनाने नाही आले, तुम्हाला कोणीतरी धाडलेलं आहे काय. आणि असं मनाने कोणी आलं असतं ना, काही झालं असतं. फक्त काही जणच असे येतं जे मनाने येतात, कार्यक्रम वाजतात आणि निघून जातात, त्यांना जायचं पण कधी ते माहिती असते. तेवढे मोठे आपण नाही, इथं धाडले आपल्याला रंगमंच ही एकंदर. आणि खरंच सांगतो तुम्हाला, तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काही गोष्टीचा जर अभ्यास करायला लागले ना, हे पृथ्वीवर जेवढं घडतं का ते सगळं तुम्हाला थोतांड वाटायला लागल. दुसरी आणखीन एक जादूची पॉवर सांगतो तुम्हाला मी, जी मी अनुभवली स्वतः. त्या स्वप्नावरती मी उभा आहे ज्या वेळेस, ही पुन्हा पुन्हा का बोलतो मी माहिती का, याच्या अगोदर सुद्धा बोललोय काय,
माझे स्वप्न आहेत का जे इमॅजिन करायचो मी, ते स्वप्न मी संध्याकाळी 11, 11:30 वाजता डॅमला मसनवाट्यात गेल्याच्या नंतर गोविंदरावला सांगायचे की आपले भविष्यातले दिवस असे असणार आहेत, त्या टायमाला तारे तुटायचे, आज त्या स्वप्नावर उभे आहेत आपण काय. आणि गोविंदराव सुद्धा इथंच येत. हो अगदी करायचं. ते या गोष्टी घडत्यात, बघा करून स्वप्न बघा काय. स्वतःला गरीब कधी समजू नका. माझ्यासारखा दानासुरण श्रीमंत माणूस या जगात कोणी नाही समजा काय, आणि त्या पद्धतीने वागायला लागा, तुम्हाला कुठंच पैसा कमी पडणार नाही. मी भिकारी माणूस आहे स्वतः काय, एक काळ भाकरी नव्हत्या आम्हाला खायला काय, पण हे माइंडसेट आहे का गरीबाची कधीच नाही. जीन्सच आमची तशी, त्याच्या मागे मोठा इतिहास आहे, ती वेगळी गोष्ट आहे काय. पण स्वतःला गरीब कधीच समजिलं नाही, आज बी नाही समजिलं. आणि उभ्या आयुष्यामध्ये ह्या हाताच्या रेषाचा आशा येतात यांनी दिवसाचे एवढा पैसा बघितलाय, 17, 17, 18 लाख रुपये डेलीचं आमचं ना कॅल्क्युलेशन असायचं. तेवढा पैसा हातात यायचा, हातातून जायचा. एवढा पैसा बघितलाय. पैशाचा मोह ठेवायचा नाही. ज्या गोष्टीचा मोह ठेवताल ती गोष्ट तुमच्या जवळ कधीच येणार नाही, माहिती का. आणि ज्या गोष्टीचा तिरस्कार करता ती तुमच्यापाशी आल्याशिवाय राहणार नाही. आणखीन बघा, न आवडता कोणी व्यक्ती असेल, मित्र असेल, न आवडता बरं का, न आवडते बी मित्र असतात काय. आणि आपली अशी सकाळी सकाळी इच्छा झाली की मायला मी चांगल्या शुभ कामाला चाललोय आणि याचं थोबाड मला बघायचं नाही, बराबर 100% ते तुमच्या पशीच येणार. बघा बघा हे करून आयुष्यामध्ये त्या गोष्टी करून बघा होतात का. कारण आपण नकळत त्याला बोलवतोय काय. जसं की काही लोक म्हणतात काय नाही, भगवंतच नाही, देवच नाही. अरे ज्याला नाही म्हणण्यासाठी सुद्धा ते असावं लागतंय. काय नाही, देव नाही आहे म्हणून नाही, म्हणून नाही, ही एनर्जी तुमच्यात काम करते काय. आणि जो आपला सुप्त अवस्थेतला माइंड आहे का, हा मूर्ख असतो, खरंच मूर्ख असतो. काय सांगायचं तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही डोळे उघडे ठेवून स्वप्न बघायला लागता, इमॅजिन करायला लागता, माझं भविष्य असं असणार आहे, मला असं बनायचंय काय, त्या पद्धतीची वाटचाल करायला लागता, त्या टायमाला त्यावेळेस तुम्ही कधी त्या स्वप्नावर पाय ठेवून उभे असता हे तुम्हाला सुद्धा कळत नाही काय. ही माइंड सायकोलॉजी काय. ज्यांनी पुस्तकं लिहिले तर लोक पुस्तकं वाचले तर, आणि मी अडाणी माणूस त्या सुप्त अवस्थेतल्या माइंडला जी डायरेक्शन दिल्याच्या नंतर जी फलप्राप्ती होती ती मी स्वतः भोगली. कोणाचं पुस्तक नाही वाचलं उभ्या आयुष्यामध्ये काय. आणि याच्या अगोदर सुद्धा सांगितलं मी की मी चलत जायचो, इमॅजिन करण्यासाठी चालायचो 5-5, 7-7 किलोमीटर लांब का, कोणा डिस्टर्ब करीत नाही, काही नाही, चालता नाही, काही ताण नाही कोणाचा. आपण आपल्या डोळे उघडे ठेवून त्याला म्हणायचं हे काय आहे माहिती, हा अभ्यास आहे. जे बोलतो का मी तो काय अभ्यास आहे. चला आपण आपल्या टॉपिक कडे वळू. जसं आपण चला, आवाज येतोय निखिल, आवाज येतोय का. हो गुरु, नंबर 1 आवाज येतोय गुरु. ओके. रोडे आले का. हो सर, कंटिन्यू आहे मी आता. ओके बॉस. बर मी उचलला नाही. बोला. लक्षात आलं सर. काय नाही, हे विचारायचं होतं, एम पॅटर्न ब्रेकआउट दिला होता त्यांनी. हा हा हा. हा, त्याच्यामुळे एंट्री का फक्त एसएल आपलं टीपीचं कळत नाही सर, टार्गेट पॉईंट. इंट्र्या कळाल्यात सर. हा हा हा. ब्रेकआउट प्राइस ऍक्शन कुठं घडायलंय, फक्त टार्गेटचा थोडा प्रॉब्लेम यायला सर. अहो टार्गेटला मी 6 महिने घासलं होतं. सर मला बी 7वा महिना लागलाय. आणि याच्या अगोदर सुद्धा आपण सांगितलंय की टार्गेट कसे काढायचे. बर. बघा हे आजचे ट्रेड आहेत. हे आजचं जवळजवळ सकाळच्या रॅलीमध्ये, कोणत्या या रॅलीमध्ये, सकाळची रॅली, ही रॅली, हा सपोर्ट या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर आज दररोज $300 प्रॉफिट असतं आपलं. आज $600 छापलं. आज डबलची कमाई केली हे एवढ्या रॅलीमध्ये. किती डॉलर, $600.
तर हे आणि आज असं कमून आहे मार्केट, कोण सांगणार आहे बरं असं कमून आहे, असं कमून करायला मार्केट आज येड्यामध्ये. तर मिनी गोल्ड एक्सपायरी एक्सपायरी हा, गोल्डची एक्सपायरी आहे, जे मिनी गोल्ड आहे त्याची आज एक्सपायरी. त्याच्यामुळं अशा दिवशी लॉंगचे टार्गेट भेटते ना आपल्याला हे विसरून जायचं. कारण काय होतं माहितीये का, यांना प्रीमियम झिरो करायचे असतात. काय करायचे असतात? प्रीमियम झिरो करायचे असतात. म्हणजे जे यांनी खाल्लेला माल आहे हे सगळा पचवायचा असतो. असा काय संध्याकाळी 11 वाजता ढेकर द्यायचा बाकी राहतो यांचा, फक्त गावरान भाषेमध्ये सांगायचं म्हणजे. तर त्याच्यामुळे हे असं येड्यासारखं करतं आणि रेजिस्टन्स लेवल तोडून सुद्धा वरचे टार्गेट देत नाही. इथल्या ज्या एंट्री आता ही क्रुशियल लेवल जवळजवळ 30-28 ची, प्रत्येक वेळेस 30-28 टच करतंय, इथं पण 30-28 टच करतंय, इथं पण 30-28 टच करतंय. ज्यांना ज्यांना वाटतंय इथं अरे यार ब्रेकआउट आहे, पण नाही जाणार. नाही जाणार का नाही जाणार? कारण प्रीमियम वाढवायचे आणि टाइम स्पेंड करायचा आणि प्रीमियम टोटली झिरो करायचे, जेणेकरून रिटेलरची चांगल्या प्रकारे कुपाटी आजच्या दिवशी लागली पाहिजे. कुठं? इंडियन मार्केटमध्ये. तर हे त्याच्यामुळेच आपल्याला, आपण काल सुद्धा बोललो बघा, काय बोललो की नुसतं तुम्हाला गोल्ड मध्ये जरी काही जणांना नुसतं फॉरेक्स मार्केटमध्येच ट्रेड करायचा असतो, काय माहित नाही, काय नाही, सपोर्ट माहित नाही, रेजिस्टन्स माहित नाही, काहीतरी कुठंतरी आपलं करायचं, 50 एंट्र्या मारायच्या आणि हाय नाही तेवढं कॅपिटल घालून टाकायचं. तर त्यामुळं नुसतं गोल्ड मध्ये जरी तुम्हाला ट्रेड करायचं आहे किंवा सिल्वर मध्ये जरी ट्रेड करायचं आहे, क्रूड ऑइल मध्ये ट्रेड करायचं आहे, करन्सी मार्केट मध्ये जरी ट्रेड करायचं आहे, तरी ऑल ओव्हर वर्ल्ड वाईज मार्केट कशा पद्धतीनं काम करतायत याची माहिती तुम्हाला असली पाहिजे. दुसरी गोष्ट, क्लासेस लावल्याने पैसा बनत नाही, रिस्क घेतल्याने, ट्रेड टाकल्याने पैसा बनतो किंवा लॉस होतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर ज्या वेळेस आपल्याला शेअर मार्केट शिकायचंय त्यावेळेस आपल्यापाशी तशा प्रकारच्या पोझिशन मॅनेज करण्यासाठी फंड लागतो. ज्याच्याकडे थोडा फंड आहे ते ऑप्शन मार्केट ते सुद्धा सांगतो आपण, ज्याच्याकडे मोठा फंड आहे ते कसे प्रॉफिट मध्ये राहतात ते पण सांगतो, आणि ऍक्च्युअली चार्ट वरती आपण ते बघतो. त्याची एकंदर आज जर बघितलं तर जो गोल्डचा स्पॉट आहे, हा गोल्डचा स्पॉट बघा, इथं हा मेन स्पॉट आहे जिथं आपण डायरेक्ट मेन स्पॉटला हात घालून ट्रेड करतो, ज्याचं नाव XAUUSD असं आहे, आणि याच्यात मिनी गोल्डची काय आज एक्सपायरी. ते हा असं कमून करतो ह्या एवढ्या रेंजमध्ये. आणि आणखीन सांगतो तुम्हाला मी, याचा जो सेंटर पॉइंट आहे 11 वाजेपर्यंत मार्केट इथंच क्लोज झालं पाहिजे. याच्या सेंटर पॉइंटला ही जी रेंज आहे, या रेंजच्या सेंटर पॉइंटला 87,648 ला 11 वाजेपर्यंत, कारण आपलं इंडियन मार्केट 11 वाजता क्लोज होतं, आणि 11च्या नंतर जी मुवमेंट आहे का ती आपल्याला चांगली बाय चान्स बघायला भेटेल. ती अप साईड भेटेल किंवा डाऊन साईड भेटेल. का? कारण डाऊन साईडला ह्यांना कोणाला कमवून द्यायचं नसतं आणि अप साईडला ह्यांना कोणाला कमवून द्यायचं नसतं. त्याचं एक एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी बघू. तर जवळजवळ याचा जो सेंटर पॉइंट आहे 87,500, काय 87,500चा CEPE आपण ऍड करून बघणार आहे की टाइम व्हॅल्यू काय असतो आणि तो कशा पद्धतीनं खाता येतो, मायनस मध्ये कसा जातो, याचं एक एक्झाम्पल आपण बघणार आहे. त्यानंतर व्हिडिओ सेशन आपण बघू. त्याचबरोबर